नमस्कार, मी सायली वजे पानसे। आज आपण करणार आहोत दाल माखनी। दाल माखनीसाठी लागणारं साहित्य दाखवते। 1 वाटी अख्खे काळे उडीद आणि पाव वाटी राजमा हे दोन्ही रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेलं आणि नंतर चोळून स्वच्छ धुवून घेतले। नंतर आपल्याला लागणारे तेल, मीठ, 4 टोमॅटो जे आपल्याला नंतर पाण्यात ब्लांच करून मग त्यांची प्युरी करून घ्यायची, आलं लसणीची पेस्ट करून घ्यायची, थोडंसं फ्रेश क्रीम, काश्मीरी लाल तिखट, कसुरी मेथी आणि बटर। कुकरमध्ये 1 वाटी हे अख्खे काळे उडीद आणि पाव वाटी राजमा, त्याला मी थोडंसं मीठ घातलंय आणि 3 वाट्या पाणी घेतलंय आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करायच्या। कुकरमध्ये राजमा आणि काळे उडीद शिजतायत तोपर्यंत आपण हे टोमॅटो अर्धे चिरून पाण्यात ब्लांच करून घेणार आहे आणि ते व्यवस्थित गार झाले की सालं काढून आपण त्याची स्मूथ अशी प्युरी करून घेणार आहे। कुकरच्या 4 शिट्ट्यांमध्ये तुम्ही बघू शकता की हे अख्खे काळे उडीद सुद्धा आणि हा राजमा सुद्धा व्यवस्थित मऊ शिजलेला आहे। कढईमध्ये आपण थोडंसं तेल आणि 1 टेबलस्पून बटर घातलंय आणि ते गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात ही आलं लसूण पेस्ट परतून घेतोय। नंतर आपण त्यात घालणारे हे काश्मीरी लाल तिखट पुन्हा एकदा परतून घ्यायचंय आणि मधल्या वेळात आपण टोमॅटो ब्लांच करून ही अशी प्युरी करून घेतली आहे, ती प्युरीही घालायची आहे आणि या टोमॅटोच्या प्युरीला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतायचंय। थोडक्यात आपल्याला ह्याच्यातलं पाणी उडवून घ्यायचंय। तर याला साधारण 5 ते 7 मिनिटं लागतील, पण ते त्यासाठी व्यवस्थित कंटिन्युअस हलवत राहायला लागणार आहे, नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते। टोमॅटो प्युरी परतून होतीये तोपर्यंत आपण ही जी डाळ आहे ती थोडीशी डावानेच हटून घेऊ शकतो किंवा तुम्ही मॅशरनेही ती हटून घेऊ शकता, म्हणजे ती चांगली मिळून येते। साधारण 4 ते 5 मिनिटं आपण ही टोमॅटोची प्युरी परतल्यानंतर त्याच्यातला कच्चेपणा जातो, त्याला तेल सुटायला लागतं आणि रंगही छान आलाय तुम्ही बघू शकता। त्यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही ग्रेव्ही आपण कुकरमधल्या त्या डाळीत मी ओतणार आहे आणि आपल्याला ती मंद गॅसवर शिजत ठेवायची आहे। मुद्दाम कुकरमध्ये ठेवते म्हणजे ती खाली लागणार नाही, कारण कुकरचं पूड जाड आहे। कुकरमधल्या त्या डाळीमध्ये मी आता ही टोमॅटो प्युरी घातली आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे आता 15 ते 20 मिनिटं अजून शिजवायची आहे, म्हणजे ती छान मिळून येईल। आता आपण त्याच्यात तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता, फक्त आपल्याला शिजवताना थोडंसं मीठ आपण घातलं होतं ते लक्षात घ्यायचं आहे आणि आपण थोडंसं बटर घालणार आहे, त्याने एक रिचनेस येतो आणि थोडंसं फ्रेश क्रीम घालायचं आहे आणि फ्रेश क्रीम घातल्यानंतर मात्र व्यवस्थित परत 5 मिनिटं हलवायचं आहे, नाहीतर ते क्रीम पाटू शकतं। हे बघा आता रंग छान येईल त्याला आणि दाल माखनी जशी दिसते तशी छान दिसायला लागली आहे ती। पंधरा मिनिटं मंद गॅसवरती उकळल्यानंतर त्याला व्यवस्थित पाहिजे तेवढा घट्टपणा आलेला आहे। हे भाताबरोबर सुद्धा खायचं असल्यामुळे मी पुरेसं पातळही ठेवलंय, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता। आता यात थोडीशी आपण कसुरी मेथी थोडीशी गरम करून त्याची हाताने चुरून पावडर करून मग ती घालणार आहे, त्याचा छान सुगंध येतो आणि गॅस आता बंद केलेला आहे। सो हे आता तयार आहे। सर्व करण्याच्या आधी आपण त्यावर परत एकदा थोडंसं बटर आणि क्रीम घातलेलं आहे। दाल माखनी तयार।